ऐकून नोट्स काढाव्याशा वाटतात. त्यामुळे आजही मी पूर्ण ऐकणार आहे. फक्त 12:30ला माझं टेस्टिंगसाठी ब्लड घ्यायला टेक्निशियन येणार, तेव्हा पलीकडे जाईन पुन्हा येऊन बसेन. तुम्ही बोलताना आला तर गडबड होईल म्हणून मी आधी बोलून टाकतो. साधारणतः 15 दिवसापूर्वी प्रकाशजींचा फोन आला की ते प्राची म्हणाले, मी प्राची माझी म्हणतो, प्राची वहिनीने एक पुस्तक लिहिलेलं आहे. प्रकाशजी वहिनी पण बोलू शकतो. त्यामुळे पुस्तक लिहिलं आहे आणि त्याच्या प्रकाशनाला यायचं आहे. मी आज प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागामध्ये एक चांगलं कॉलेज आणि एक पुराणे अफेक्ट झालेलं कॉलेज, याचं 1000 कॉलेजचं आम्ही कॉम्बिनेशन केलं आहे. तर त्यातल्या माढामध्ये जे कॉलेज जोडलं त्यांनी खूप ॲक्टिव्हिटी केली. त्या मुलांना ड्रेसची कापडं काय दिली, हे सॅक काय दिली. तर तिथल्या मुलींचा आग्रह होता की मी आज त्यांच्याबरोबर तिथे जेवायला गेलो पाहिजे. म्हटलं मी येईन नक्की, पण मला ह्या कार्यक्रमाला आज जायला पाहिजे. आणि त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरचा प्रवास आटपून आज पहाटे मी ते पोहोचलो. याचं कारण प्रकाश जावडेकर 2 टर्म पदवीधरचे आमदार होते आणि अगदी 300 मताने असं वहिनीने दिले, पण मला आठवतं की 90 मताने ते हरले. म्हणजे बाहेर फटाके वाजायला लागले आणि प्रेफरन्शियल वोटिंग असल्यामुळे शेवटच्या स्लॉटमध्ये 90 मतं कमी पडली, 300 पडली आणि ते पराभूत झाले. शरद पाटील नावाचे जनता दलाचे राज्याचे अध्यक्ष विजयी झाले. आणि त्यानंतर 6 वर्षांनी नितीनजी अध्यक्ष झाले होते. त्यांनी मला आग्रह धरला की तू लढायची. म्हणून हो, प्रकाश जावडेकरांसारखी माणसं, तिकडे गंगाधर पंतांसारखी माणसं, इकडे किंवा ह्या सीटला पहिली लढवली उत्तमराव पाटलांनी, त्यावेळेला मतदारसंघ मोठा होता, नारायण वैद्यांनी, जावडेकरांनी. तर मी काय लढणार? ते म्हणाले नाही, प्रकाश तुला मदत करेल आणि आपण सगळे म्हणून करू. मी लढलो, जिंकलो आणि मनात माझं, मी फार असं वर दिसणारा नाही आहे, मी भयंकर जिद्दी आहे. त्यामुळे मी म्हटलं की आता प्रकाशजींच्या पराभवाचं उत्तर काढण्यासाठी काय लढू. आणि ते 90 मतांनी हरले, मी 90,000 मतांनी जिंकलो. त्यामुळे तेही ऋण माझ्या मनात होतं, मैत्री होती, म्हणून मी आज या कार्यक्रमाला आलो. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर, कार्यक्रमाच्या पद्धती बदलण्याकडे सुद्धा मी सध्या आग्रही आहे की दीपप्रज्वलन कशासाठी, म्हणजे दिवा पेटवूनच ठेवा ना बाबा, मग हार घालायचं कोणाचं कशासाठी, का वेळ घालवत आपण. तसं प्रत्येकाने स्टेजवरच्या प्रत्येकाचं नाव घ्यायचं आणि परिचय खूप सविस्तर करून द्यायचं. मध्ये माझ्या कार्यक्रमामध्ये माझा 13 मिनटं परिचय करून दिला. अनेक गोष्टी मला नव्याने कळल्या, मी 3च मिनटं बोललो. त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि राजकारणात येण्याचे जे अनेक फायदे असतात, तोटे खूप असतात. अण्णाला बाहेर एका प्रेसला अटेंड करून यावं लागलं. मी गेले 18 दिवस ठोठो ऐकतो आहे. तर त्या राजकारणातल्या वेदना खूप असल्या, ज्या वेदनांवर एक 4 ओळी बहिणीने लिहिलेल्या मला प्रत्यक्ष वाचायच्या. कमी वेळात बोलेन, पण मला ते वाचायचं. तर अशामध्ये बरं काय काय अशी यादी केली तर आपलं काही कर्तृत्व नसताना स्टेजवर बसायला मिळतं. अनेक कर्तृत्ववान माणसं समोर बसलेली असतात, बरं वाटतं की खाली बसले तर आपण वर बसतो. तर या सभागृहातलं एक नाव हे त्यांच्या क्षेत्रातलं खूप उंचीवर पोचलेलं नाव आहे, असे सर्व मान्यवर बंधूंनी बघितलं. मी आलेल्या वहिनीनं असं म्हटलं की तुमच्या पुस्तक प्रकाशनाचा मला फायदा असा झाला की पहिल्यांदा गेल्या अनेक वर्षामध्ये, पूर्ण नाही झालं, पण एक पुस्तक सलग मला 3/4 वाचता आलं. तोपर्यंत मला कॉन्फिडन्सच नव्हता गेल्या काही वर्षात. कामं डोक्यात विषय की आपण एक पुस्तक वाचू शकू. ते 3/4 वाचलं, 1/4 राहिलेलं संध्याकाळी वाचतो. तर म्हटलं मी तुम्हाला थँक्स देतो की मला ते वाचता आलं. म्हणजे किती माझ्यावर प्रेशर होतं की आज आपल्याला बोलायचं तर वाचलं पाहिजे. तर रात्री 10 वाजता मी मिरजेला गाडी पकडली आणि मला माहिती होतं की पहाटे 3ला उतरायचं पुण्याला. तरी मी 12पर्यंत वाचलं. आणि पहाटे मला जेव्हा माझ्या बॉडीगार्डने उठवलं की 15 मिनिट मी ऐका पुणे, अच्छा हुआ म्हणजे 15 मिनिट मिळेल म्हणून 15 मिनिटही वाचलं. असं खूप मी पुस्तक वाचलं. पुस्तकामध्ये आधी प्रकाशिका असं म्हणायचं ना, अध्यक्षांना आपण अजून काय अध्यक्षीन वगैरे काय अजून काही ठरलं नाही, पण प्रकाशिका अध्यक्षाचा अध्यक्ष आहे तसं. प्रकाशिका आणि मग लेखिका अशा 2 का ज्या आहेत त्यांनी खूप सविस्तर मांडल्यामुळे मी अगदी उल्लेख करत जाणार आहे की या पुस्तकामध्ये एकाच पुस्तकामध्ये एका वेळेला सगळं आलं.
मग त्यांचं माहेरी आलं, त्यांचं महाविद्यालयीन विद्यार्थिनी म्हणून आलं, त्यांचा विद्यार्थी परिषदेला प्रवास आला, त्यांचा सत्याग्रह आला, त्यांचं जेल आलं, त्यांचं आता ते सांगताय जाहीरपणे भेटी झाली, त्याशिवाय कसं काय लग्न ठरवते काय कळत नाही. पण त्यांच्या न लिहिलेल्या भेटीगाठी आल्या, लिहिलेल्या भेटीगाठी आल्या. प्रकाशजींचं ऑपरेशन आलं, प्रकाशजींचं आमदारकी आलं, प्रकाशजींची खासदारकी आली, प्रकाशजींचं प्रवक्तेपद आलं, प्रकाशजींचं मंत्रीपद आलं. बॅक टू पॅव्हलियन येणं आलं आणि स्वतःची मुलं, त्यांचं कर्तृत्व, स्वतःसाठी काही करणं. मग प्राध्यापिका, इंदिराच्या डायरेक्टर, मग नव्याने त्यांनी स्थापन केलेला JECL आणि परिघा रिसर्च अशा संस्था आल्या. असं एकाच वेळेला त्यांनी खूप आणल्यामुळे मला असं वाटतं की आम्हा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बायकांना तर आम्हाला उपयोगी पडेल, आमच्या बायकांना खूप उपयोगी पडेल. अण्णा असं म्हणाला की तुम्हाला तुमची आणि मी बायकोची भेट करून देतो, म्हणजे तुम्ही तिला कसं अशा प्रकारे खूप प्रवास करणाऱ्या आणि खूप वेळ घराबाहेर राहणाऱ्या आपल्या नवऱ्याशी कसं वागायचं असं म्हणजे आल्या असं घरी आल्यानंतर त्याच्यासाठी वेळ कसा द्यायचा, त्याला ऐकवण्यापेक्षा त्याचं कसं ऐकायचं, अशा खूप गोष्टींसाठी हे पुस्तक उपयोगी पडणार. जसं या एकाच वेळेला अनेक गोष्टी आणल्या, तसं म्हणजे त्यांनी ज्या ज्या पर्सनॅलिटीला उल्लेख केला आहे. माझं सुदैव असं की मी गिरणी कामगाराचा पोरगा, काय पूर्वसंचित माहिती नाही, मला सगळंच मिळालं असेल. ही एक पर्सनॅलिटी माझी खूप क्लोज कनेक्ट असूनही त्यांचे त्या पर्सनॅलिटीचे अनेक पैलू मला या पुस्तकात कळले. मग सुषमा स्वराजांबद्दल त्यांनी इतकं लिहिलं आहे की पुस्तकातलं एक पुस्तकच झालं. एक तेवढा चॅप्टरसुद्धा सुषमा स्वराजांवरचं पुस्तकच होईल, इतकं सुंदर लिहिलेलं आहे. आणि मी त्यांच्याशी इतका जोडला गेलेलो असल्यामुळे मला अरे अच्छा सुषमाजी अशा होत्या. मृदुला ठाकूर म्हणजे आमच्या धर्मेंद्र प्रधानांची बायको. मला हेही सुदैव मिळालं की विद्यार्थी परिषद करता ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झालो. त्यामुळे हे सगळे माझे मित्र, त्यांच्या बायका, माझ्या वहिन्या, ते मृदुला ठाकूरबद्दलचं मला कळलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमितभाई यांनी इतकी दोस्ती, पण त्यांच्या पत्नीबद्दल आणि त्यामुळं माहेर कोल्हापूर. आता लोकांना वाटतं की त्यामुळे माझं त्यांची जवळीक आहे, तसं नाही आहे. पण त्यांच्याबद्दलच्या सुद्धा खूप गोष्टी की त्या कुटुंबावस्थेत किती आहेत. सुमित्रा महाजनबद्दल, विनोद खन्ना आणि त्यांची पत्नी, त्यांची माझी नव्हती जवळीक, पण सुमित्रा महाजन असेल, मृदुला ठाकूर असेल, सोनल भाभी असेल, सुषमा स्वराज असेल, या सगळ्या पर्सनॅलिटी थोड्या शब्दामध्ये सुषमा स्वराज जास्त अशा एकाच वेळेला ह्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. आणि त्यातून बऱ्याच वेळेला आपण असं भावूक होऊन जातो की अरे काय स्टेजने हा सगळा पक्ष गेला आणि कशा पद्धतीने हा पक्ष उभा राहिला आहे. मग आमदार असताना आमदारांच्या बायकांसाठी ट्रेनिंग कॅम्प आयोजित करणं की बा हे काय आहे नेमकं, कसं काय चालतं. खासदार असताना आता म्हटल्याप्रमाणे त्यांच्या पत्नींचा एक आपल्याला कळणारा शब्द क्लब, सॅटर्डे क्लब, तसा एक कमल पुष्प नावाने एक क्लब फॉर्म करणं, त्याच्यासाठी मेहनत घेणं की त्यांना कसं सगळं माहिती झालं पाहिजे. असे खूप प्रयोग त्यांनी केले, व्यवसायही केले, JECL, परिघा रिसर्च असं खूप म्हणता येईल. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की खूप त्यांनी पर्सनॅलिटी दिल्या. दिया कुमारीपासून, रंजनबेनपासून, सुनीता दुग्गलपासून 4-4च ओळी लिहिल्या आहेत. तर एकदम ती पर्सनॅलिटी चेहऱ्यासमोर उभी राहते. असं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. 2 मुद्दे त्यांचा एक आणि माझ्या डोक्यात चाललेला एक असं मांडून बोलणं समजेल. त्यांनी एका ठिकाणी असं लिहिलं आहे, आता वेळ आली आहे डोळसपणे ह्या संस्थांकडे पाहण्याची. राजकारणाबद्दल त्यांनी म्हटलं आहे, आपल्या संसदीय प्रतिनिधींचं उत्तरदायित्व जसं आपण तपासतो, स्वतः या 15 दिवसात मी आणि अण्णा ते भोगतो आहे. संसदीय प्रतिनिधींचं उत्तरदायित्व जसं आपण तपासतो, तसंच या प्रतिनिधींना वैयक्तिक आयुष्यात खूप त्याग करावा लागतो हे समजून घेण्याची, समाजासाठी काम करताना सहसंवेदना असणारं एक मन असल्याशिवाय लोक ह्याकडे आकर्षित होत नाहीत. पैसा, जमीन, बंगला यासाठी नाही आकर्षित.
त्यामुळे समाजासाठी काम करताना सहसंवादानं असणारे एक मन असल्याशिवाय लोक याकडे आकर्षित होत नाहीत. केवळ पद प्रसिद्धी यासाठी आयुष्यात आपला खाजगी वेळ देण्याचा निर्णय, किती खाजगी वेळ देतो आम्ही, प्रकाशजीने किती दिला, अण्णा किती देतो, मी किती देतो, आणि मग बापटाने किती दिला, नीलमताई किती देतात. आमचा खाजगी वेळ 40-60 दिवस मी इथे जवळ असणाऱ्या कोल्हापूरला घरी जात नाही. हा खाजगी वेळ देण्याचा निर्णय खूप अवघड आहे. ज्याला सोपं वाटतं त्यांनी यावं आणि करावं. असंच एक 2 वाक्य त्यांनी महिला राजकारणाबद्दल दिली, फार सटीक आहेत. मला वाटतं राजकारण आणि स्त्रिया, त्यांचं चारित्र्य, त्यांचे पुरुष कार्यकर्त्यांमध्ये संबंध याविषयी खूपदा दुरून पाडणाऱ्यांना शंका असते. आपल्या समाजाची दृष्टी स्त्री पुरुष नाती बघताना हवी तितकी निकोप निखळ नाही. अनेक महिलांना एकत्र प्रवास, एकत्र काम करायला लागतं, परंतु मी नेहमीच एक सभ्यतेचा अंत टाकताना त्यांना पाहिला आहे. माझ्या अनेक खासदार मैत्रिणी फिरताना एक पथ्य पाळतात. सहसा अजून एक जण स्त्री किंवा पुरुष गाडीमध्ये प्रवासात असतात. 2 सहधर्मींनी कामासाठी एकत्र जाणं येणं यात संशयाने पाहण्याचं कारण नाही. पण आपल्याकडे महिलांविषयी बोलताना जीभ सैल असते. 33% आरक्षण यायचं आहे, महिलांना यायचं आहे, त्यांच्यासाठी एक तर बायगो मन खंबीर असेल तर जा असं त्या म्हणते. कारण पुरुषांना तुमचा दृष्टिकोन सुधारा असं म्हणण्यासाठी 2-2.5 हजार वर्षात खूपच लोक होऊन गेले, पण अजून काही जमलं नाही आहे. हो प्रकाशजी, खूपच लोक आले की पुरुषांनो मन मोठं करा, मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे, पण ते अजून काही जमत नाही आहे. मग 33% वाल्यांना तुम्ही सांगा की तुमचं मन खंबीर असेल तर जा बाबा, कोणी आपलं काशीवर दगड मारलं तर मारतं. तर खूप सटीक 2 वाक्य मला वाटली. त्याला धरून एक मनोगत मांडायचं झालं तर मोदीजी 2047ला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होताना आर्थिकदृष्ट्या देश नंबर 1वर न्यायला निघाले. ते पंतप्रधान झाले तेव्हा देश 11वा होता, आता तो 4था झाला. काल परवा आपण जर्मनीला मागे टाकला आणि बहुधा 30पर्यंत आपण 3रे येऊ, आपण जपानला मागे टाकू. 2ला चायना आणि 1ला अमेरिकेत अंतर कमी आहे, अंतर जास्त आहे, त्यामुळे ते 47 म्हणतात. चायना आणि अमेरिका आणि आपलं अंतर जरा जास्त आहे. पण त्यांना खात्री आहे की 47पर्यंत आपण ते करू, म्हणून त्यांनी 3 स्लॉटही पडले आहेत, 29, 35 आणि 47. तुम्हाला ते जायचं नाही. मग त्यांनी GST कसा कमी केला, स्वस्ताई कशी वाढली, तर पुण्यामध्ये जिथे दिसेल तिथे माणसं खरेदीच करत आहेत. तर आता एक स्कूटर घ्यायची 1,18,000 ती 1,13,000 मिळाली. कोण सोडतं? पोरगी बरेच दिवस म्हणत होती पण मी मागे करत होतो, आता 13,000 स्वस्त मिळणार. पोरगीसाठी पण घेतली, काय करू, तर त्याच्याकडे मला जायचं नाही. पण 2047ला जसं देश जगामध्ये क्रमांक 1 होता आणि पुन्हा 1 नंबरवर करायचं हे मोदींचं स्वप्न 1 होता. 0 ते 2025 या इतिहासाबद्दल कोणी शंका घेऊ शकत नाही, कारण तो लिहिलेला आहे. त्याच्या आधी म्हणतो आपण पुराण आहे, फेथ आहे, तो मांडेल. राम झाला की नाही त्याचा विश्वास आहे, तो मांडेल. 0 ते 2025 प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे, तरी कालपर्यंत लिहिलेली आहे. तर त्याच्यामध्ये 0ला भारताचा व्यापार जगाच्या 32% आणि तो इंग्रज जाताना 4%. इतकी लूट झाली तर पुन्हा 32%वर न्यायचं आहे, हे मोदीजींचं उद्दिष्ट आहे. आणि ज्या वेगाने चाललं आहे, भार मी शिक्षणमंत्री असं पाहतोय काय चाललं. का माझी माशिलकरांची भेट झाली, वेळाच झालो. काय संशोधनं चालली आहेत, मी त्याला सांगायला मला वेळ नाही, पण संशोधनं काय लेवलची चालली आहेत. आणि 47च्या आधीच बहुतेक आपण क्रमांक 1वर जाऊ, कारण तिकडे आपल्या कर्तृत्वापेक्षा तिकडची पडझड जरा जास्तच चाललेली आहे. त्यामुळे म्हणजे अगदी मोह झाला म्हणून पटकन सांगायचं तर जर्मनीने 2 वर्षापूर्वी असं म्हटलं की आम्हाला 4 लाख तरुण निघाले. म्हटलं की कशासाठी पाहिजे, तर पण आमच्याकडे लग्नाचं प्रमाण, मुलं होण्याचं प्रमाण हे जवळ 0कडे झालं. तेव्हा आम्हाला हे सगळं चालवायचं असेल तर तुम्हीच लागणार. आणि मग 2-3 वेळा पुरेसं स्पीड न पकडलं, भाई जल्दी करो, पिछे जपान खडा आहे. जर्मनीला पाहिजे, जपानला पाहिजे, अमेरिका पाहिजे. तर मला मोदीजी 47 म्हणतात, पण त्याचे स्वभावप्रमाण म्हणतात की 47 म्हणतो, 48 होणं म्हणतो, 47 म्हणतो, 46च करतो. माझा मुद्दा आहे तो प्रामुख्याने संस्कृती म्हणून आम्ही जगात एक होतो. जगाचा गुरु, जगद्गुरू मानला जायचं. इथलं पुरुष महिलांचं आता जे चित्र आहे तसं नव्हतं, बरोबरीचं स्थान होतं. ती घरात बंद का झाली, तर आक्रमक आल्यानंतर तिला पळून घ्यायला झालेले म्हणून तिला वाचवण्यासाठी तिने आत टाकलं आणि कुलूप जा पळून. हां, 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 77 वर्ष झाली, कुलूप उघडायला विसरलो भाग वेगळा. किंवा कुलूप न उघडण्याचं पॉलिटिकली किंवा काय म्हणून सोपं मानलं आपण.
किंवा घुंगट पद्धती कशी आली, तर तिचा सुंदर चेहरा आक्रमकाने पाहून तिला पळवून नेऊन ढाकू 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 असा तो घुंगट आला. आणि स्वातंत्र्यानंतर 77 वर्षानंतर अभी ऊपर करो कोई नहीं उठाएगा, काय हिंमत आहे, मुगलाई आई क्या, मुगलाई शब्द येतो मला. त्यामुळे ती जी आमची सांस्कृतिक परंपरा आहे ती स्त्री बरोबरीची, ती युद्ध करणार, ती अहिल्यादेवींनी चालवलेला राज्यकारभार त्यांच्या जन्मदिवसाला 300 वर्ष पूर्ण झाले आहेत. मला अक्षरशः वेळेच्या ह्याच्यामुळे मोह आवडतो मी, पण अहिल्यादेवींनी चालवलेलं की त्या जेव्हा सरदार झाल्या किंवा सरदार होण्यापूर्वी नवरा सरदार झाला, एक प्रसंग मी सांगतोच अर्ध्या सेकंदमध्ये. जेव्हा नवरा सरदार झाला त्यावेळेला वर्षाचा तनखा पगार त्यांनी 2 महिन्यात होता. आणि तो खजानजीकडे आग्रह झाला की माझे पैसे संपलेत, मला पैसे दे. तर तो म्हणाला नाही भाऊ, मला अहिल्यादेवीला विचारावं लागेल. हा तंत्रज्ञान अहिल्यादेवीकडे गेला आणि मला मी सरदार आणि तो तुझा खजानजी मला पैसे देत नाही. तर ते म्हणाले नाही, तू 2 महिन्यात पैसे संपवलेस, तो तुला वर्ष झाल्याशिवाय देणार नाही. तर ह्याने तिच्या हातातल्या खतावण्या म्हणजे वया काढून फेकल्या. यावर अहिल्यादेवींनी 5 होनचा नवऱ्याला दंड केला. आणि त्यावेळेला तो त्याच्या आईकडे म्हणजे हिच्या सासूकडे गेला, अरे मी सरदार, मला दंड करते. हे बाबा रे ग भर, नसतील तर मी देते, पण ती ऐकणार नाही. अहिल्यादेवी 300 वर्षापूर्वी. त्यामुळे ती संस्कृती पुन्हा एकदा जर जगद्गुरूकडे यायची असेल तर अक्षरशः ह्या दोघांनी जे जीवन जगलं, अशा आणखी खूप आहेत. ती जीवन जगणं, की कसं एकमेकाला सांभाळलं, आजारपण, तुरुंग, मुलं, नातवं, स्वतःचं करिअर, हा एकेका माणसाचा जीवन व्यवहार व्हायला लागेल. एकेका माणूस. त्यात तर तुम्हाला मोदी लागत नाही, त्यात तर तुम्हाला मोदीने अनुदान द्यायला लागत नाही, पेटंट द्यायला लागत नाही, रॉयल्टी द्यायला लागत नाही. तर तुम्हीच करायचं आहे. सकाळी उठल्यानंतर सगळ्यांनी आवडता अभंग ऐकायचं आहे, त्याला काही मोदी लागतात काय? रात्री झोपण्यापूर्वी निर्वाण षटक ऐकल्याशिवाय झोपायचं नाही, तर मोदी लागतात काय? संध्याकाळी एखादं भजन करावं, याला काही मोदी लागतात काय? शेजारच्या घरामध्ये मुलगी कॉलेजला जाते आहे, तर माझ्या मुलीला ड्रेस घेतात, तर तिला तिच्या आईवर घेत नाही, तर घेऊन देऊ, त्याला काही मोदी लागतात काय? डिस्को ऑल कल्चर जे ह्या दोघांनी जगलं आणि या पुस्तकात दाखवलेलं आहे. त्याची दिवाळीच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि बोलतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.